नमस्कार. फक्त 20 रुपयामध्ये आज आपण फालुदा प्रीमिक्स पाहणार आहोत. अगदी तुम्ही घरच्या घरी हे फालुदा प्रीमिक्स करून ठेवू शकता आणि भरपूर दिवस अशा प्रकारे फालुदा खाऊ शकता. अगदी बाहेरची चव तुम्ही विसरणार आणि घरीच असा हा फालुदा बनवणार अशी ही याची गॅरंटी आहे. चला तर त्यासाठी आपण सर्वप्रथम इथे 2 प्रकारच्या शेवया पाहणार आहोत. एक पांढरी शेवई आणि अशा प्रकारे मार्केटमध्ये जी मिळते ती शेवई. अगदी कोणत्याही शेवया तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी ह्या ज्या शेवया मार्केटमधल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा हातानं बारीक करून घ्यायच्या. आता इथे अर्धी वाटी मी कस्टर्ड घेतलेला आहे, पावडर, कस्टर्ड पावडर. अगदी कोणत्याही फ्लेवरची चालेल, व्हॅनिला, मँगो. इथे मी मँगो फ्लेवरची ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. अगदी 20 रुपयाला पाकिट मिळतं, त्यातलीही अर्धे वापरलेले आहे आपण. त्यानंतर 2 चम्मच मिल्क पावडर वापरलेली आहे, 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर. आता यामध्ये आपण साखर घातलेली आहे अर्धी वाटी. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त इथे करू शकता. आता मिक्सरला आपण फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणून घातलेलं आहे आणि थोडंसं 2दा फिरवून घ्यायचं. आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता यामध्ये आपण जी बारीक केली होती शेवया त्या घालायच्या. त्याचप्रमाणे 2 चम्मच सब्जा घेतलेला आहे, तोही घालायचा. आणि ते 5 ते 6 बदाम घेतलेले आहेत, त्यात आपण अशा प्रकारे बारीक करून घेणार आहोत. अगदी तुम्ही हाताने जरी बारीक केले काप तरी चालतील, अशा प्रकारे बारीक काप करून घातलेले आहेत. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि आपलं हे प्रीमिक्स तयार आहे. आणि हे प्रीमिक्स अगदी तुम्ही पूर्ण उन्हाळाभर जरी वापरलं तरी चालेल. अगदी 5 ते 6 महिने छान आपलं हे प्रीमिक्स वापरता येतं, राहतं अगदी फ्रीजच्या बाहेरही. अशा प्रकारे आपलं प्रीमिक्स तयार आहे. स्टोअर करताना मात्र तुम्ही अशा प्रकारे प्लॅस्टिकची जी बॅग आहे त्यामध्ये स्टोअर करू शकता किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्येही स्टोअर करून ठेवू शकता. पॅक बंद करून ठेवायचं, भरपूर दिवस आपलं ही पावडर वापरता येते. अशा प्रकारे आपलं हे प्रीमिक्स फक्त 20 रुपयामध्ये तयार आहे. जरूर करून पहा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन पाहता येतील. आता आपण फालुदा पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. थोडंसे गरम दूध आहे. आता यामध्ये थोडंसं मी दूध काढून एका वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि या वाटीमध्ये आता आपण 2.5 चम्मच फालुदा पावडर म्हणजेच प्रीमिक्स घालणार आहोत. याच्यापासून आपल्याला 3 ग्लास तयार होतील फालुदा. अशा प्रकारे आपण हे मिक्सर घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायच्या, पूर्ण गुठळी काढून घ्यायची. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता आपण दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते. आता त्यामध्ये 1-2 चम्मच साखर घातलेली आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची, जास्त फास्ट ठेवायची नाही, अगदी स्लोही ठेवायची नाही. अगदी थोडीशी हळूहळू कमी करून घ्यायची. आणि हे जे मिश्रण तयार केलं होतं ते हळूहळू घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे जे दूध आहे थोडंसं आपण शिजू देणार आहोत. थोडंसं घट्ट यायला लागलं, दूध शिजलं की गॅस बंद करायचा. आता हे जे दूध आहे ते थोडंसं पातळ दिसत आहे, मात्र थंड झाल्यानंतर अतिशय घट्ट हे येतं. पाहू शकता थंड झालेलं आहे दूध आपलं आणि हे घट्ट झालेलं आहे आपला फालुदा मिक्सर. आता आपण ग्लासमध्ये 1-1 चम्मच रूहअफजा सिरप घेतलेला आहे. तुम्ही ते स्ट्रॉबेरी सिरप किंवा कोणताही सिरप तुमच्याजवळ अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. आता इथे आपण थोडेसे डाळिंब घातलेलं आहे. त्यानंतर पुन्हा सब्जा घातलेला आहे, थोडासा भिजवत ठेवलेला होता मी सब्जा. त्याचप्रमाणे चॉकलेट सिरप मी 1 चम्मच अशा प्रकारे ग्लासला थोडासा लावून घ्यायचा. आता जे आपण फालुदाचं मिक्सर केलं होतं ते घालायचं. अगदी अर्धा लिटर दुधामध्ये आपले 3 ते 4 ग्लास तयार होतात. आता यामध्ये आपण आईस्क्रीम घातलेलं आहे. अगदी 10 रुपयाची तुम्ही जर डबी आणली तरी चालेल. अशा प्रकारे आईस्क्रीम घालायचं. पुन्हा त्यावरती डाळिंबे, सब्जा आणि हा सिरप घालायचा आणि पुन्हा आपण जे फालुदा मिक्सर बनवलं होतं ते घालायचं.
जर अवेलेबल असेल आईस्क्रीम तर वरतीही तुम्ही आईस्क्रीम घालू शकता आणि पुन्हा डाळिंबे सिरप, कोणताही सिरप तुम्हाला आवडेल अवेलेबल असेल ते घालू शकता. तयार आहे आपला हा फालुदा. अगदी तुम्ही घरच्या घरी फालुदा तयार करू शकता, बाहेर ही खाणार नाही असा हा अगदी कमाल आपला फालुदा तयार आहे. जरूर करून पहा. अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण हा फालुदा तयार केलेला आहे. जरूर करून पहा. जर ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. त्याचप्रमाणे आपण इथे साहित्यही दिलेलं आहे. अशा प्रकारे आपला फालुदा तयार झालेला आहे.